नमस्कार मंडळी, चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। तर आज आपण बनवणार आहे मिरचीचे भजे, ते पण पूर्णपणे गावरान रेसिपी आहे। आणि मी तुम्हाला माझ्या या चॅनलवर गावरान रेसिपीज दाखवत असेल तर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर मंडळी, तुम्ही म्हणाल की ही मिरची कुठे मिळते? तर मंडळी, तुमच्या गावात जर बाजार भरत असेल तर तिथे थोडं मुश्किल आहे मिळणं, पण जे मोठे मोठे मार्केट राहतात तिथे ही मिरची इझिली मिळून जाते। आणि हे मिरची खायला तिखट नसते जास्त, त्यामुळे आपण छान असे भजे याचे बनवू शकतो। तर पहा तर मंडळी, असं आपल्याला एका मिरचीचे 4 तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण आता बेसन भिजूया। तर बघू शकता मी 3-4 मिरच्या पूर्णपणे कट करून घेतलेल्या आहे आणि आता आपण बेसन भिजू। तर पहा मंडळी, तुम्हाला जितके भजे बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही बेसन घ्या। मी इथे एक वाटी जास्त बेसन घेतलेला आहे आणि 2 चम्मच आता मी इथे तांदळाचं पीठ टाकणार, कारण की तांदळाच्या पीठामुळे आपले जे भजे आहे ते छान असे खरपूस होणार। तर पहा मंडळी, इथे आपण आता ओवा पण टाकून घेतलेला आहे आणि मीठ पण टाकून घेतलेला आहे आणि थोडासा मी इथे खायचा सोडा पण टाकत आहे, कारण की त्यामुळे खूप छान असे भजे फुगणार। तर मंडळी, मिरची तिखट नसल्यामुळे मी इथे तिखट सुद्धा ॲड करत आहे। तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आणि हळद पण टाकून घ्या, कारण की कलर खूप छान येतो। तर त्यामुळे आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। तर मंडळी, एकासोबत जास्त पाणी टाकू नका, कारण की आपल्याला जे हे बेसनाचं जे बेटर आहे ते थोडं थिक ठेवायचं आहे, कारण की आपले भजे असे परफेक्ट बनले पाहिजे। त्यामुळे तुम्ही पाहू शकता मी असं थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे आणि छान बनवून सुद्धा घेतलेलं आहे। तर आता पटकन कढई ठेवा, कढईत तेल टाका आणि पटकन भजे काढायला तयार व्हा। तर पहा मंडळी, नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा। आपल्या या चॅनलवर फक्त तुम्हाला गावरान रेसिपीज पाहायला मिळेल। तर कुठलीही मी जास्त सामान यूज करून कोणतीही रेसिपी मी या माझ्या चॅनलवर बनवत नाही, त्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर पहा, मी आता मिरचीचे भजे एक एक करून 3 असे टाकून घेतलेले आहे। तुम्ही जर जास्त तेल टाकलं कढईत तर तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता, पण मी कमी तेल टाकलेलं होतं त्यामुळे मी इथे 3च भजे टाकलेले आहे, कारण की त्यांना हलवायला थोडासा असं जागा भेटली पाहिजे, त्यामुळे छान असे आपले भजे होऊन येणार आणि छान बनणार। तर पहा मंडळी, आपले भजे आता पटकनच तयार होणार आहे आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मंडळी, तुम्ही या मिरचीचे भजे खाल्ले आहे का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर मंडळी, तुमच्याकडे कोणतीही चटणी असेल तर तुम्ही चटणीसोबत खा, पण मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे। आणि आता छान असं आपले भजे प्लेटमध्ये ठेवून घेऊ आणि त्यानंतर व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर आपण भजे आपले खाऊन घेऊ। तर पहा मंडळी, आपले भजे बनवून एकदम तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि कुठून माझे व्हिडिओ बघता ते सुद्धा सांगा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर।